हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मग कशा आहात सर्वजण? मजेतच असाल। मी पण खूप छान आणि सुंदर आहे। आणि येणाऱ्या सोमवारी आहे गोकुळाष्टमी, तर आपण गोकुळाष्टमीचा छान असा एक सुंदर असा लुक तयार करणार आहे। तर चला तर मग आपण तयार होऊयात त्या लुकसाठी। तर तुम्ही पण खूप त्या लुकसाठी इच्छुक असाल आणि जो मी लुक करणार आहे तो मी माझ्या घरच्या घरीच करणार आहे आणि खूप छान पण दिसणार आहे। तर नक्की तुम्ही हा लुक ट्राय करा गोकुळाष्टमीच्या दिवशी, कारण कृष्ण जन्म आहे म्हटल्यानंतर आपण भरपूर वर्षापासून हा कृष्ण जन्माचा सण रात्री 12 वाजता काय करत असतो, सेलिब्रेशन करत असतो। त्याच्या दुसऱ्या दिवशी असतो छान छान गोपाळकाला, आणि ते पण आपण लहानपणापासून सेलिब्रेशन करतो। तर तसं यावर्षी सुद्धा आपण छान असं लुक करून हा गोकुळाष्टमीचा सण आपण साजरा करूयात। तर चला आपण तयार व्हायला लागूयात। चला चला लवकर तयार। चला तर मग आपण लुक करूया ना। हा लुक मी कशाचा करणार आहे तर सुंदर सुंदर राधा बनणार आहे मी। तर तुम्हाला ही राधा बनायला आवडतं, कारण आपण मुलगी म्हणले की शाळेत असताना सुद्धा राधा बनतो, इकडे तिकडे आपल्याला सगळ्या राधाच बनतात। आणि तसं आपण आता राधा बनवूयात। तर सगळ्यांना माझ्यासोबत राधा बनायला आवडेल ना? तर नक्कीच आवडणार। तर चला तर राधाच्या मेकअपला सुरुवात करूयात। तर पहिल्यांदा लावणार आहे मी प्राइमर, कारण प्राइमर जर लावलं तर छान मेकअप आपला बसतो। तर चला मग आपण छान असं प्राइमर लावूयात। ते प्राइमर खूप छान आहे, जे की तुम्हाला लगेच दिसणार नाही। ते अशा पद्धतीने मी पूर्ण चेहऱ्याला प्राइमर। तर गाईज आता माझा प्राइमर सुकलेला आहे, तर मी सगळ्यात पहिल्यांदा लावणार आहे कन्सिलर। छान सुंदर असं जिथे जिथे काही डाग वगैरे असतील किंवा काही काळे हे असतील तर तिथे तिथे मी छान असं कन्सिलर लावणार आहे। आणि हे कन्सिलर मी डायरेक्ट या स्पंजनीच अप्लाय करणार आहे, कारण खूप छान होतं स्पंजनी केल्यानंतर अप्लाय। तर अशा पद्धतीने मी गाईज पूर्णपणे छान प्रकारे कन्सिलर लावलेला आहे। आणि मी काही जास्त मेकअप नाही करणार आहे। कन्सिलर लावल्यानंतर मी डायरेक्ट आता लावणार आहे पावडर, जेणेकरून आणखीन छान आणि सुंदर दिसेल राधा, बरोबर की नाही? चला पावडर लावल्यामुळे तर आणखीन छान चेहरा फ्रेश आणि सुंदर दिसतोय। गाईज मी आता लावून घेतलेला आहे पावडर, आणि नंतर मी लावणार आहे आय शॅडो। ते आय शॅडो मी लावणार आहे माझ्या ड्रेसिंगच्या कलरनुसार। तर तो कलर कुठला आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती तर तो कलर आहे रेड। तर मी छान सुंदर असं हे रेड कलरचं आय शॅडो या ठिकाणी लावून घेणार आहे। तर चला मी लावते, आणि नंतर मी लावणार आहे सुंदर असं आयलाइनर। हे दोन्ही मी लावून तुम्हाला दाखवते। मी लावलेले आहे ते छान छान असे आय शॅडोज, आणि मी सुंदर असं आयलाइनर पण लावलेला आहे। कसं दिसतंय हे नक्की सांगा। आणि हे आयलाइनर मी नाही लावलेलं, कारण मला लावता येत नाहीये। तर हे आयलाइनर लावलेलं आहे ऋतिकाने। छान दिसतंय ना? ठीक आहे, आपण आता बघूयात लगेच लावूयात की लिपस्टिक, म्हणजे राधाचे ओठ पण छान दिसले पाहिजे। बघा छान छान लिपस्टिक लावूयात। मग आता राधाचं लुक कंप्लीट करूयात, आणि ते करूयात या कलरने। छान असं सुंदर असं आपण हे व्हाईट गंध घेतलेला आहे, आणि आमच्याकडे लाल कलरचं नव्हता गंध, तर आम्ही हे कुंकू भिजवलेलं आहे। तर त्यामध्ये मी आता छान सुंदर असं एक टिपका देते इथे। वाव, मस्त दिसतोय, नुसतं टिपकाही खूप छान दिसतोय। त्याच्यानंतर मी देणार आहे व्हाईट गंधाचे छोटे छोटे टिपके। हे बघा गाईज, ते अशा प्रकारे मी सुंदर छान असं गंध लावून घेतलेला आहे। छान दिसतोय ना? असं हे भुवईच्या वरती सुद्धा हे गंध लावून घेणार आहे मी, जेणेकरून आणखीन छान आणि सुंदर लुक येणार आहे। हे बघा, हे घरच्या घरीच लावत आहे मी स्वतःच्या हाताने।
तर खूप छान आणि सुंदर दिसायला लागलेला आहे. तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. माझा हा गंध मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे आणि खूप छान आणि सुंदर दिसतोय. तर मी छान दिसतच असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आता मी चला तर मग आता पुढे आपण राधाचं लुक आणखीन कंप्लीट करूयात, ते मध्ये ड्रेसिंगमध्ये. तर चला मग आता ड्रेसिंग कंप्लीट करूयात. चलो. मी तयार झालेली आहे आणि मी घातलेली आहे गुजराती स्टाईलमध्ये साडी आणि छान आणि सुंदर ही रेड कलरची साडी आहे. खूप छान दिसतीये. तर मी नक्कीच तुम्हाला माझा पूर्ण लुकसुद्धा दाखवणार आहे. ये चलो. सोबत मी घातलेला आहे मोत्याचा खूप सुंदर असा सेट, जो की खूप छान आणि सुंदर दिसतोय. तुम्ही बघतच असाल. आणि छान अशा सुंदर अशा बांगड्या पण मी घातलेला आहे. तर चला. राधा तयार आहे. तर बघा राधाचं हे पूर्ण लुक आहे. छान आणि सुंदर असं राधा आता तयार झालेली आहे आणि राधासोबत आहे एक मोरपंख, कृष्णाचं फेवरेट मोरपंख. हे लुक राधाचं तुम्हाला कसं वाटलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर भरपूर या लुकला लाईक द्यायचे आहेत, कारण या लुकसाठी मी भरपूर मेहनत घेतली. कारण रात्री अगदी 10 वाजले तयार व्हायला, परत 12-1 वाजले सगळं संपून टाकायला. त्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करायचं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. तर थँक्यू, धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट गाईज.